नमस्कार. आपलं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेतर्फे अमरावती विभागातून श्रीमान डॉक्टर चंद्रकांतजी अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वर्षीचा जागतिक योगोत्सव म्हणजेच निरोगी वृद्धत्वासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे आणि या संकल्पनेला अनुसरून संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यातल्या त्यात महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या अमरावती विभाग प्रमुख श्रीमान डॉक्टर चंद्रकांतजी अवचार सरांनी तिथे अकोल्यात नियोजनबद्ध आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. ऐकूया आपण त्यांच्याच वाणीमध्ये 21 जूनचा वृत्तांत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस वर्धमान नगर येथील गार्डनमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उद्घाटन प्रसंगी नामदार अनुपजी धोत्रे साहेब, खासदार विनोद मापारी, मंगेश जी काळे, विजूभाऊ इंगळे, शंकररावजी लंगोटे, गणेशराव अंधारे, कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा गुणवंतराव जानोरकर समाजसेवक, श्रीकृष्णजी लांडे समाजसेवक, डॉक्टर चंद्रकांत अवचार, डॉक्टर उल्हासराव मोकळकर, जनार्दनजी नवथळे योग शिक्षक, प्रतिभा पागधुने, रामेश्वरजी बरगड मंचावर उपस्थित होते. प्रथम पतंजली योग महर्षीच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उल्हासराव मोकळकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व व त्यांचे फायदे थोडक्यात त्यांनी समजावून सांगितले. डॉक्टर चंद्रकांत अवचार यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 1 महिन्याचे विशेष शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये तज्ज्ञ मंडळीकडून योग साधकांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा समारोप मान्यवरांनी यावेळी केला. तसेच 8 जून 2026 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ दीक्षांत सभागृह येथे आयोजित 100 काउंटडाऊनमधील 13वा दिवस महायोगोत्सव म्हणून साजरा करण्याची संधी अकोलेकरांना मिळाली व याची नोंद आयुष्य मंत्रालय, भारत सरकार यांनी सुद्धा घेतली आहे. याचे सर्व श्रेय मी योग शिक्षक, योग योद्धा यांना देतो व त्यांचे मनापासून अभिनंदन करून कौतुक करतो. तसेच राष्ट्रीय योग दिनाबाबत सांगताना 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रातील 177 सभासदांद्वारे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास मान्यता मिळालेली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा हा प्रस्ताव 90 दिवसाच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आला. हा संयुक्त ठराव सर्वात कमी काळात पारित झाला आहे. या प्रस्तावाचे समर्थन नेपाळचे प्रधानमंत्री कोइरालाजी यांनी सर्वप्रथम समर्थन केले. संयुक्त राष्ट्र अमेरिकेसह 177हून अधिक देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली व भारतात 21 जून 2015 हा प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या राजपथवर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सहभाग घेऊन जवळपास 36,000 लोकांच्या समवेत योगासने करून साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी भारतामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येत असून यामुळे लोकांचे आरोग्य निरोगी व निरामय होत आहे. योगावर नितांत प्रेम करून आपले कुटुंब, आपला समाज, आपले राज्य, देश निरोगी व निरामय राहावा यासाठी सर्वांनी नियमितपणे योगाभ्यास अंगीकारावा असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर चंद्रकांत अवचार यांनी केले. या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आस्था योग फाउंडेशन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांचे पदाधिकारी कार्य करीत आहे. वर्धमान नगर वॉकिंग ट्रॅक, नरेंद्रजी मुळे योगा क्यून वर्गातील वर जनार्दन नवथळे, सुनील घोंगे, विठ्ठल शिंदे, ज्योती गायकवाड यांनी
योगासनाचे प्रोटोकॉलनुसार प्रात्यक्षिक करून दाखवून सराव करून घेतला. तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे डॉक्टर चंद्रकांत अवचार, उल्हासराव मोकळकर, तृप्ती बडे, अर्चना काठोळे योग शिक्षिका ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ उमरी येथे डॉक्टर चंद्रकांत अवचार, किशोरजी गावंडे यांनी योगाचा प्रोटोकॉलनुसार प्रशिक्षण देऊन सर्वांना योगाचे महत्त्व पटवून दिले. भाऊसाहेब लहाने महाविद्यालय पिंजर येथे जयश्री तडस, डॉक्टर चोपडे मॅडम, मीनाक्षी पद्मने यांनी योगाचे धडे दिले. जलसंपदा कार्यालय वनी रंभापूर येथे सुधाकर बायस्कर, किसनजी नागे तसेच समाज कल्याण कार्यालय येथे तृप्ती बडे, अर्चना काठोळे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मुलींचे येथे वैशाली दातकर, जयश्री तडस, तसेच कामगार कल्याण मंडळ भीमनगर जुने शहर येथे जनार्दन नवथळे, सुभाषजी तायडे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मुलांचे येथे जनार्दन नवथळे, विनोद देशमुख, त्याचप्रमाणे भाऊ फोकमारे ग्रुप येथे जाऊन सुनीलजी घोंगे, विठ्ठल शिंदे यांनी योगाच्या प्रोटोकॉलनुसार योगाभ्यास घेतला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंच येथे रामेश्वरदादा बरगड, वैशाली दातकर यांनी योगाचे महत्त्व पटवून सांगून प्रोटोकॉलनुसार योगाभ्यास करवून घेतला. याबद्दल मी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व धन्यवाद देतो. असंच यापुढे सर्वांचं सहकार्य महाराष्ट्र योग शिक्षक संघ व आस्था योग फाउंडेशनला मिळावं अशी मी अपेक्षा करतो. पुनश्च सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. वर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती वाढत्या वयासोबत योग. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी हे सुद्धा म्हटले की योग हा नव्या भारताच्या राष्ट्रीय शक्तीचा भक्कम आधारस्तंभ होय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐकला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपला डॉक्टर गणेश सवालाखे. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेचे कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादाने सादर करीत राहा. थँक्यू.